नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत ज्या काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे अगदी प्रादेशिक लेवलवर, तर त्या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत ते बघणार आहोत. या लेक्चरच्या माध्यमातून तुमचे 1 ते 2 मार्क जे आहे ते फिक्स होणार आहे. फक्त तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत करावं लागणार आहे, कारण आपण ज्या नियुक्त्या घेतलेल्या आहेत त्यामधून कुठूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण अक्षय तृतीयेची एक ऑफर सुरू केलेली आहे 30% डिस्काउंटची. ती तुम्ही ॲपवरून त्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. अक्षय 30 नावाचं कुपन आपण इथं मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचे मासिक आपण आपल्या ॲपवर ठेवलेले आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर कंबाईन 60+ मार्क गॅरंटी देणारी आपण बॅच सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर एक नवीन बॅच सुरू केलेली आहे जी देशभरातील सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. एक सब्जेक्ट एकाच व्हिडिओमध्ये, जसं की संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, आणि त्याची एकच नोट्स, अशा प्रकारची ही बॅच असणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. संयुक्त राष्ट्राच्या निशस्त्रीकरण प्रकरणावरील सल्लागार मंडळाचे युनायटेड नेशन ॲडवायझरी बोर्ड ऑन डिसआर्ममेंट मॅटर्स, तर या मंडळाचे अध्यक्ष जे आहे म्हणून कोणत्या भारतीय राजदूताची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर संयुक्त राष्ट्राचं निशस्त्रीकरण प्रकरणावरील जे सल्लागार मंडळ आहे त्याचे अध्यक्ष बनलेले आहे DB व्यंकटेश वर्मा. तर हे नाव लक्षात ठेवा, DB व्यंकटेश वर्मा हे आपण जर बघितलं निशस्त्रीकरण मंडळाचे अध्यक्ष बनले आहे. पुढे जाऊया. DB व्यंकटेश वर्मा यांची संयुक्त राष्ट्र सचिवामार्फत निशस्त्रीकरण प्रकरणावरील सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आपण जर बघितलं तर हे या संस्थेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे, म्हणून हा प्रश्न येऊ शकतो. त्यांचा कार्यकाळ 2026-27 या वर्षासाठी असणार आहे. 1988च्या बॅचचे ते IFS अधिकारी आहे. आपण जर बघितलं 2021 मध्ये ते निवृत्त झालेले आहे आणि आता ते भारतातर्फे वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर काम करतात. मग आपण जर बघितलं तर भारताचे माजी राजनैतिक अधिकारी आहे हे. त्यांनी रशियामध्ये भारताचा राजदूत म्हणून काम केलेलं आहे. भारत अमेरिका जो नागरी अणुकरार झाला होता त्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. संयुक्त राष्ट्र सल्लागार मंडळ जे आहे हे एक संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे जी शस्त्रास्त्र नियंत्रण, आण्विक निशस्त्रीकरण आणि धोरणात्मक स्थिरतेवर संयुक्त राष्ट्र सचिवांना धोरणात्मक सल्ला देते. याची स्थापना 1978 मध्ये झालेली असून याचे मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 10व्या अधिवेशनात याची स्थापना झाली होती. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय महिला फुटबॉल संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेले आहे एमेलिया वॉलरडे. तर एमेलिया वॉलरडे जे आहे त्या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. या कोणत्या देशाच्या हे विचारलं जाऊ शकतं, तर कोस्टारिका या देशाच्या त्या महिला आहे. 2015 आणि 2023च्या फिफा विश्वचषकामध्ये कोस्टारिकाच्या संघाला घेऊन जाण्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या सध्याच्या कर्णधार कोण आहे? आपण प्रशिक्षक बघितलं. कर्णधार आहे आशालता देवी लैतोंग बाम. पुढे जाऊया. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे? तर भारतीय पुरुष फुटबॉल संघ जो आहे त्याचे मुख्य प्रशिक्षक आहे खालिद जमील. त्यानंतर ऑल इंडिया फेडरेशन जी आहे तर ही भारताची फुटबॉल नियामक संस्था आहे. जसं BCCI जी आहे ती क्रिकेटची आहे, तसं ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फुटबॉलची आहे. याची स्थापना 1937 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये हिचं मुख्यालय आहे आणि अध्यक्ष आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कल्याण चौबे. प्रश्न क्रमांक 3 आहे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले शेख जोवान बिन अहमद अल थानी. तर बघा, आता इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात घ्यायचं आहे. यांनी ज्यांची जागा घेतलेली आहे ते भारतीय होते. तर कतार ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे, म्हणजे मूळचे हे कोणत्या देशाचे? कतारचे आहे. तर शेख जोवान बिन अहमद अल थानी जे आहे तर हे आता ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष बनले आहे. यापूर्वी याचे अध्यक्ष होते रणधीर सिंह. राजा रणधीर सिंह हे भारतीय खेळाडू होते माजी, आणि आता हे अध्यक्ष होते ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे. आता आपण जर बघितलं तर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अल थानी जे आहे ते अध्यक्ष बनले आहे. राजा रणधीर सिंह यांनी सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 44व्या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाच्या महासभेत त्यांचे निर्विरोध अध्यक्ष म्हणून
निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2024 ते 2028 म्हणजे 4 वर्षाचा होता, पण त्यांनी पहिलेच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया जी आहे ती आशियातील खेळांचे नियमन करते, जे आशियामध्ये ऑलिम्पिक खेळ आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देते. याची स्थापना 1982 मध्ये झालेली आहे. मुख्यालय कुवेत सिटी, कुवेतमध्ये आहे. चौथा प्रश्न तर सगळ्यांनाच उत्तर माहित असेल. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे सुनेत्रा पवार. तर आपण जर बघितलं तर अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहे. 2024 मध्ये त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून सुद्धा निवडून आल्या होत्या. पुढे जाऊया. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले? तर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे युमनाम खेमचंद सिंह. युमनाम खेमचंद सिंह जे आहे ते मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. मणिपूरमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, जी 12 आणि 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपलेली आहे. आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर युमनाम खेमचंद सिंह जे आहे तर ते मणिपूरचे मुख्यमंत्री बनले, जे इम्फाळच्या पश्चिमेला सिंगजेमी या जागेवरून आमदार झालेले आहे. मणिपूरमध्ये जर बघितलं सध्या 2 उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत मित्रांनो. नेमच्या किमजेन हे कुकी समुदायाचे आहे आणि लोधिदिखो हे नागा समुदायाचे आहे. तर हे 2 उपमुख्यमंत्री मणिपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जे काही खेमचांग आहे मणिपूरचे मुख्यमंत्री, ते 2017 ते 2022 पर्यंत मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे आणि कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिलेले आहे मणिपूरमध्ये. पुढे जाऊया. 6वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये विचारला जाईल. नीती आयोगाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे इंटरिम CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नीती आयोगामध्ये पहिल्यांदाच CEO जे आहे त्या महिला बनलेल्या आहे आणि त्यांचं नाव आहे निधी छिब्बर. त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर BVR सुब्रमण्यम यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. नीती आयोग जो आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा याचा फुल फॉर्म आहे. स्थापना 1 जानेवारी 2015 ची नीती आयोगाची स्थापना आहे. नीती आयोगाने कुणाची जागा घेतलेली आहे? तर प्लॅनिंग कमिशनची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे. नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी आहे निधी छिब्बर यांची नीती आयोगामध्ये ॲज अ CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतलेली आहे, कारण त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता 24 फेब्रुवारी 2026 रोजी. त्यांना ऍक्च्युली कार्यकाळ वाढवून सुद्धा मिळाला होता BVR सुब्रमण्यम यांना. त्यांना ही जबाबदारी नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त होईपर्यंत सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे इंटरिम अंतरिम असंच असतं की मेन जो नवीन व्यक्ती येईपर्यंत काही काळासाठी या पदावर नियुक्ती केली जाते. निधी छिब्बर जे आहे ते 1994च्या बॅचच्या छत्तीसगड केडरच्या IAS अधिकारी आहे. त्यांनी CBSE सेंट्रल बोर्ड केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपण जर बघितलं तर केंद्रीय म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, तर याच्या देखील ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले. CBSE सगळ्यांना माहीतच असेल. त्यांनी नीती आयोगामध्ये डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इनव्हॅल्युएशन ऑफिसच्या महासंचालक त्या राहिलेल्या आहे नीती आयोगामध्ये. तर DMEO नावाचं ऑफिस जे आहे ते नीती आयोगाच्या अंतर्गतच आहे, त्यामध्ये सुद्धा त्या महासंचालक राहिलेल्या आहे. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 2 ते 3 वेळा यावर फुल फॉर्मवर प्रश्न आलेला आहे, त्यामुळे फुल फॉर्म लक्षात ठेवा. हा भारत सरकारचा पॉलिसी थिंक टँक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर हा वैचारिक गट आहे, तज्ज्ञ लोकांचा गट आहे, जे खूप हुशार लोक आहे, तर अशांचा हा गट आहे. आपण जर बघितलं तर याची स्थापना नीती आयोगाची 1 जानेवारी 2015 ची आहे. नियोजन आयोगाच्या जागी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. अध्यक्ष पंतप्रधान असतात, उपाध्यक्ष जे आहे ते सुमन बेरी आहे आणि निधी छिब्बर सध्या कोण आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढे जाऊया. मणिपूरमध्ये मागे हिंसाचार झाला होता, तर मणिपूर हिंसाचार आयोगाच्या चौकशी आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर मणिपूर हिंसाचार चौकशी आयोग जो स्थापन करण्यात आला होता त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान. मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले बलबीर सिंग चौहान. केंद्र सरकारने न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान यांची मणिपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पूर्वीचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अजय लांबा, तर पूर्वीचे अध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवा. त्यांच्या राजीनाम्यानंतर बलबीर सिंग चौहान हे जे आहे
आपण जर बघितलं मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे अध्यक्ष बनले आहे. चौहान हे 1 मार्च 2026 पासून कार्यभार स्वीकारणार आहे. आयोगाची स्थापना 4 जून 2023 रोजी करण्यात आली होती. कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1972 नुसार याची स्थापना करण्यात आलेली या आयोगाची. याचा उद्देश मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराची चौकशी करणं हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या पीडितांच्या पुनर्वसन आणि आरोग्यासाठी 2023 मध्ये न्यायमूर्ती गीता मित्तल समिती जी आहे ती स्थापन केली होती. तर न्यायमूर्ती गीता मित्तल समिती जी आहे ती कुणी स्थापन केलेली आहे, तर सुप्रीम कोर्टने. आणि न्यायमूर्ती अजय लांबा ही समिती जी आहे ही केंद्र सरकारने स्थापन केली होती. आता अजय लांबा यांची जागा बलबीर सिंग घेणार आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नियुक्ती केली. राज्यपालाच्या नियुक्तीची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये? तर राज्यपालाच्या नियुक्तीची तरतूद जी आहे ती कलम 155 मध्ये आहे. तर रिसेंटली वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून करण्यात आलेली. जसे की आर्यन रवी हे जे राज्यपाल आहे तर हे तमिळनाडूचे होते, पण त्यांना पश्चिम बंगालचा राज्यपाल जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. तर अशा नियुक्ती झालेल्या आहे. इथे हे लक्षात ठेवा की राज्यपाल जे असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. राज्यांमध्ये राज्यपाल असतो, केंद्रशासित प्रदेशांमध्ये नायब राज्यपाल असतो. आता विशेषतः तुम्हाला महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ते लक्षात ठेवायचे. मग महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. या नियुक्त्या भारतीय संविधानाच्या कलम 155 अंतर्गत करण्यात आलेल्या आहे. राज्यपालांचा कार्यकाळ भारतीय संविधानाच्या कलम 156 अंतर्गत निर्धारित होतो. राज्यपालांचा कार्यकाळ मोस्टली राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो. 9वा प्रश्न आहे, नागालँडच्या 23व्या राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली? तर नागालँडचे 23वे राज्यपाल बनलेले आहे नंदकिशोर यादव. तर नंदकिशोर यादव नागालँडचे 23वे राज्यपाल बनले. द्रौपदी मुर्मूजी यांनी त्यांची मार्च 2026 मध्ये नियुक्ती केली. यापूर्वी त्यांच्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती मी तुम्हाला सांगतो. नंदकिशोर यादव जे आहे ते बिहारचे ज्येष्ठ भाजप नेते आहेत. यापूर्वी बिहार विधानसभेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी अजय कुमार भल्ला यांची जागा घेतलेली आहे. तर अजय कुमार भल्ला जे आहे तर ते नागालँडचे राज्यपाल होते. आता त्यांची जागा जी आहे मित्रांनो तर ती घेतलेली आहे नंदकिशोर यादव यांनी. पुढे जाऊया. 25 ऑगस्ट 2025 पासून मणिपूरचे राज्यपाल होते अजय कुमार भल्ला. त्यांच्याकडं नागालँडच्या राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार होता. तर मणिपूरचे राज्यपाल कोण आहे तर अजय कुमार भल्ला होते. त्यांच्याकडेच नागालँडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार होता. आता नागालँडसाठी नवीन राज्यपाल आलेले नंदकिशोर यादव आणि मग मणिपूरचे कोणी अजय कुमार भल्ला. तर अजय कुमार भल्ला यांचं नाव ऑलरेडी आपण पहिले पण बघितलेलं आहे. कुठं बघितलेलं आहे? सॉरी, अजय कुमार भल्ला नाही, ते न्यायमूर्ती अजय लांबा आहे. तर माझं आता जस्ट कन्फ्युजन झालं, तसं तुमचंही होऊ शकतं. तर अजय लांबा जे आहे तर ते मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणारे न्यायमूर्ती आहे अजय लांबा. आणि अजय कुमार भल्ला जे आहे भल्ला ते मणिपूरचे राज्यपाल आहे. पुढे जाऊया. दोन्ही नावामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. तर NCBC जे आहे तर त्याला 2018 मध्ये घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आला. मग याविषयीची घटनादुरुस्ती तुम्हाला सांगायची आहे. याविषयी ऍक्च्युअली 2 घटनादुरुस्ती आहे, पण तुम्ही मेन जी घटनादुरुस्ती आहे ती तुम्ही सांगा. याविषयी 104वी सुद्धा घटनादुरुस्ती करण्यात आलेली, पण अजून एक घटनादुरुस्ती आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. मित्रांनो, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जे आहे तर त्याच्या नवीन अध्यक्ष बनलेले साध्वी निरंजन ज्योती. साध्वी निरंजन ज्योती आता हे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. साध्वी निरंजन ज्योती यापूर्वी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रामध्ये ग्रामीण विकास, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता ते NCBCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. त्यांनी हंसराज गंगाराम आहिर यांची जागा घेतलेली आहे. NCBC जी आहे ती एक घटनात्मक संस्था आहे. आता ऑलरेडी घटनादुरुस्ती दिलेली आहे. बघा, 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. तेव्हा तो एक वैधानिक आयोग होता. वैधानिक म्हणजे कायदा करून त्याची स्थापना करण्यात आली होती, पण त्याचा घटनेमध्ये समावेश नव्हता. 102वी घटनादुरुस्ती करण्यात आली 2018 मध्ये आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा भारतीय राज्यघटनेतील कलम 338 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कलम 338B मध्ये. कलम 338 जे आहे तर ते शेड्यूल कास्ट कमिशन विषयी आहे. 338A जे आहे तर ते शेड्यूल ट्राईब कमिशन विषय आहे.
अनुसूचित जाती आयोगाचा कलम आहे 338, अनुसूचित जमाती आयोगाचा कलम 338 आहे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा कलम आहे 338B. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर हा आयोग जो आहे तो सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाशी संबंधित आहे. 11वा प्रश्न, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक कोण बनले? तर युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक बनलेले खालिद अल एनानी. तर खालिद अल एनानी युनेस्कोचे नवीन महासंचालक बनलेले आहे. ते 11वे महासंचालक बनलेले हे विचारलं जाऊ शकतं. कितवे आहे? 11वे. अरब देशांमधून हे पद स्वीकारणारे ती पहिलीच व्यक्ती ठरलेली आहे. फ्रान्सचे ऑड्रे अझोला यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. 12वा प्रश्न, कोणत्या IPS अधिकाऱ्याला NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे? तर NIA ही नावाची जी संस्था आहे तर त्याचे अतिरिक्त महासंचालक मित्रांनो बनलेले राकेश अग्रवाल. तर राकेश अग्रवाल जे आहे ते NIA चे महासंचालक बनलेले आहे. 29 सप्टेंबर 2025 रोजी NIA चे विशेष महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आता IPS अधिकारी राकेश अग्रवाल जे आहे तर ते अतिरिक्त महासंचालक वरून किंवा विशेष महासंचालक वरून महासंचालक पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यांनी या पदावर पहिले कोण होतं तर सदानंद वसंत दाते हे होते. आता यांच्याविषयी पुढे आपण माहिती बघणार आहोत. तर यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. राकेश अग्रवाल हे हिमाचल प्रदेश केडरचे 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. NIA ही भारतातील विशेष दहशतवादी विरोधी संस्था आहे जिची स्थापना 31 डिसेंबर 2008 रोजी झाली आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न, भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपण फुटबॉल संघाच्या जो महिलांचा संघ आहे त्याच्या मुख्य प्रशिक्षक बघितलं होतं. आता हॉकी जो संघ आहे महिलांचा त्याचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले? तर शोर्ड मारिजने, हे नाव लक्षात ठेवा. शोर्ड मारिजने जे आहे ते भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहे, जे डच म्हणजे नेदरलँडचे आहे. त्यांनी यापूर्वी 2017 मध्ये प्रथमच भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक पद आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली होती. म्हणजे त्यांनी यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं तर भारतीय हॉकी संघाचं मुख्य प्रशिक्षक पद जे आहे तर ते भूषवलेलं होतं. आता परत ते भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक जे आहे ते बनलेले आहे. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. आता परत ते बॅक आलेले आहे. आय एम बॅक, शोर्ड मार्जिन असं म्हणतात. कुणाला? तर महिलांच्या हॉकी संघाला. पुढे जाऊया. 14वा प्रश्न, भारतीय खाद्य निगम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे ठीक आहे बरोबरच असेल, भारतीय खाद्य निगम जे आहे तर त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय खाद्य निगमचे नवीन अध्यक्ष, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष जे आहे तर ते बनलेले रवींद्र कुमार अग्रवाल. तर रवींद्र कुमार अग्रवाल जे आहे ते भारतीय खाद्य निगमचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. त्यांनी आशुतोष अग्निहोत्री यांची जागा घेतलेली आहे. FCI जी आहे ती भारत सरकारची एक संस्था आहे जी अन्नाची खरेदी, साठवणूक आणि सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरिबांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम करते. याची स्थापना 1965 मध्ये झालेली, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. चला पुढे जाऊया. विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर विदेश व्यापार महासंचालनाचे नवीन महासंचालक बनलेले लव अग्रवाल. कोण बनले? लव अग्रवाल. तर लव अग्रवाल यांची विदेश व्यापार महासंचालनाचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अजय भदू यांची जागा घेतलेली आहे, जे यापूर्वी अतिरिक्त कार्यभार या पदाचा सांभाळत होते. DGFT ही एक वैधानिक संस्था आहे, ती विदेश व्यापार धोरण लागू करण्याचं काम करते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले सदानंद वसंत दाते. तर मी तुम्हाला म्हटलं होतं दाते यांचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे, तर हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झाली. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP होत्या, महासंचालक होत्या, ज्या 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या. सदानंद दाते जे आहे ते 1990च्या बॅचचे IPS अधिकारी असून यांनी त्यापूर्वी NIA चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. तर आपण तिथं यांचा अभ्यास केलेला आहे. माता सदानंद दाते यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आहे. पुढील प्रश्न आहे, झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून महेश शरदचंद्र सोनाक यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय? तर सध्या भारतात 25 उच्च न्यायालय आहेत.
तर एकूण किती उच्च न्यायालय? 25 उच्च न्यायालय आहे. 25वं उच्च न्यायालय कोणतं आहे भारतातलं? तर अमरावती, जे आंध्र प्रदेशमध्ये अलीकडे स्थापन करण्यात आलेलं आहे. तर महेश शरदचंद्र सोनाग जे आहे ते झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले. सध्या महाराष्ट्रामध्ये 25 उच्च न्यायालय आहे. सर्वात पहिले उच्च न्यायालय जे आहे तर ते 1861 मध्ये एक ऍक्ट करण्यात आला होता. त्यानुसार कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रासमध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर अलाहाबाद हे 4थं उच्च न्यायालय होतं. कलकत्ता पहिलं, बॉम्बे दुसरं, मद्रास तिसरं आणि अलाहाबाद 4थं. आणि त्यानंतर हळूहळू उच्च न्यायालय स्थापन होऊ लागली. 25वं उच्च न्यायालय आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे अमरावती या ठिकाणी. 18वा प्रश्न आहे, परमाणु ऊर्जा नियामक परिषदेच्या नवीन अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर परमाणु ऊर्जा नियामक परिषद जी आहे, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेशन बोर्ड जे आहे त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले LK बालसुब्रमण्यन. तर बघा, नाव थोडं मोठं आहे LK बालसुब्रमण्यम, पण विषय पण तेवढाच मोठा आहे, परमाणु ऊर्जेशी संबंधित आहे. यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यांनी DK शुक्ला यांची जागा घेतलेली आहे. LK बालसुब्रमण्यन हे जे आहे ते मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या डिझाईन आणि सुरक्षा मूल्यांकनात 40 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. म्हणजे दांडगा अनुभव आहे ॲटॉमिक एनर्जी क्षेत्राचा. पुढील 19वा प्रश्न आहे, परिधान निर्यात संवर्धन परिषदेच्या म्हणजे ॲपरेल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ए शक्तिवेल जे आहे ते परिधान निर्यात संवर्धन परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहे. तर ए शक्तिवेल परिधान निर्यात संवर्धन परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. सुधीर सेखडी यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. शक्तिवेल 43 वर्षापासून आपण जर बघितलं तर परिधान निर्यात संवर्धन परिषद जी आहे तर त्याशी संबंधित काम करत आहे. पुढील प्रश्न आहे, भारत तिबेट सीमा पोलिसाचे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जे आहे तर त्याचे नवीन महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक बनलेले आहे मित्रांनो शत्रुसिंह कपूर. तर शत्रुसिंह कपूर जे आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक आहे. त्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतली आहे. प्रवीण कुमार जे आहे ते BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसचे अध्यक्ष बनले आहे, महासंचालक बनलेले आहे. आणि शत्रुजित सिंह कपूर ज्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतलेली आहे तर ते ITBPचे आता महासंचालक बनलेले आहे. ITBPचे पहिले महासंचालक कोण होते? प्रवीण कुमार. ते आता कुठे गेलेले? BSFचे महासंचालक बनलेले आहे. शत्रुजित सिंह कपूर हे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. यापूर्वी हरियाणाचे ते DGP होते. 21वा प्रश्न आहे, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे? तर गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष बनलेले उदय कोटक. गुजरात सरकारने प्रसिद्ध बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची गिफ्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी हसमुख अधिया यांची जागा घेतलेली आहे. जून 2023 पासून हसमुख अधिया गिफ्ट सिटीचे अध्यक्ष होते. उदय कोटक यांना भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक मोठं नाव मानलं जातं. 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे. ही एक बाब लक्षात ठेवा. गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी जी गांधीनगर गुजरातमध्ये आहे. भारतातील पहिलं ऑपरेशनल स्मार्ट सिटी आहे आणि पहिलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर सुद्धा इथे आहे. 22वा प्रश्न आहे, भारतातील चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA संस्थेचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्था जी आहे इंडियन, आपण जर बघितलं तर CA विषयक जी काही ऑर्गनायझेशन आहे तर तिचे अध्यक्ष बनलेले मित्रांनो मंगेश पांडुरंग, CA मंगेश पांडुरंग किनारे. CA मंगेश पांडुरंग किनारे, सॉरी प्रसन्ना डी कुमार. तर प्रसन्ना डी कुमार जे आहे तर ते इंडियन चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. तर चूक झाली माझ्याकडून. तर प्रसन्ना डी कुमार जे आहे लक्षात ठेवा 74वे अध्यक्ष आहे. CA चरणज्योत सिंग नंदा यांची त्यांनी जाग घेतलेली. आता माझ्याकडून का चुकलं हे पण तुम्हाला सांगतो. CA मंगेश पांडुरंग किनारे जे आहे ते या संस्थेचे उपाध्यक्ष बनलेले आहे. म्हणजे किनारे जे आहे ते उपाध्यक्ष बनलेले आहे. तरी वाचण्यात आलंच होतं. आणि CA प्रसन्ना कुमार डी जे आहे तर ते CA ची जी संस्था आहे तिचे अध्यक्ष बनलेले आहे. पुढे जाऊया चला. प्रसन्ना कुमार डी हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील असून 40 वर्षांहून अधिक त्यांना CA पदाचा अनुभव आहे. ही संस्था चार्टर्ड अकाउंटंट्स होण्यासाठी शिक्षण, परीक्षा, व्यावसायिक नियम संचालित करतं आणि जगातील सर्वात मोठी ही काय आहे तर CA विषयीची व्यावसायिक अकाउंटिंग संस्था आहे.
पुढे जाऊया मित्रांनो, 23वा प्रश्न आहे, अलीकडे स्थापन झालेल्या नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर नॅशनल डेंटल कमिशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे किंवा फर्स्ट अध्यक्ष बनलेले डॉक्टर संजय तिवारी. संजय तिवारी जे आहे ते नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष बनले आहे. डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया हिला बरखास्त करण्यात आलं आणि त्या जागी नॅशनल डेंटल कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. मग या नवीन आयोगाने 19 मार्च 2026 पासून आपलं काम सुरू केलं आहे. हा आयोग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत काम करतो. ही एक स्वायत्त वैधानिक संस्था आहे जी दंत शिक्षण म्हणजे दाताविषयीचे शिक्षण आणि आरोग्य सेवेचे नियमन करते. 24वा प्रश्न आहे, भारतात कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख बनणारी पहिली महिला कोण आहे? तर भारतात कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तर त्यांची प्रमुख बनणारी पहिली महिला आहे आर्यम नचम्मई. तर आर्यम लक्षात ठेवा, आर्यम नचम्मई जे आहे तर भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जे काही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यांच्या त्या प्रमुख बनलेल्या आहेत. तर आर्यम नचम्मई भारतातील कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनलेल्या आहेत. चीफ सुप्रिटेंडंट त्या बनलेल्या आहेत. त्यांची नियुक्ती न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती 15 मार्च 2026 पासून प्रभावी असणार आहे. त्या कर्नाटक स्थित कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि युनिट 4 ची धुरा सांभाळतील. 1991 मध्ये NPCIL मध्ये रुजू झाले असून त्या 35 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. पुढे जाऊया 25वा प्रश्न, काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्टचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर जे काही लेदर एक्सपोर्ट करण्याविषयीचं जे काही आपण म्हणूया आयोग आहे, अध्यक्ष आहे म्हणजे जो काही बोर्ड आहे तर त्याचे अध्यक्ष बनलेले रमेश कुमार जुनेजा. तर रमेश कुमार जुनेजा जे आहे ते काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्टचे अध्यक्ष बनले आहे. ते 15 वर्षापासून CLE म्हणजे काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट शी संबंधित आहे. एप्रिल 2024 पासून ते उपाध्यक्ष होते. आता काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट जे आहे ते भारतातील लेदर फुटवेअर आणि लेदर उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम करते. पुढील प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघाने नॅशनल ऑलिम्पिक अकादमी पुन्हा सुरू केली, याचे संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय ऑलिम्पिक संघाने काय केलेलं आहे किंवा संस्थेने नॅशनल ऑलिम्पिक अकादमी जी आहे ती सुरू केलेली आहे. तर नॅशनल ऑलिम्पिक अकादमी पुन्हा सुरू झाल्यानंतर तिचे अध्यक्ष बनलेले गगन नारंग. गगन नारंग जे आहे ते नेमबाज आहेत. तर भारतीय ऑलिम्पिक संस्थेने, लक्षात ठेवा संघाने म्हटलं तर कन्फ्यूज होतात, तर भारतीय ऑलिम्पिक संस्थेने अहमदाबादमध्ये नॅशनल ऑलिम्पिक अकादमी सुरू केली. त्याचे अध्यक्ष जे आहे ते गगन नारंग हे संचालक त्याचे बनलेले आहे. गगन नारंग सध्या भारतीय ऑलिम्पिक संघाचे किंवा संस्थेचे उपाध्यक्ष देखील आहे. या अकादमीचे अध्यक्ष PT उषा आहेत. PT उषा भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे. गगन नारंग उपाध्यक्ष, ते आता नॅशनल ऑलिम्पिक अकादमी जी अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्याचे संचालक आहे. गगन नारंग हे प्रसिद्ध नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते आहे ज्यांनी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळवलं होतं. पुढील प्रश्न आहे, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर गेल इंडिया लिमिटेड जे आहे तर या संस्थेचे नवीन अध्यक्ष आणि जे काही व्यवस्थापकीय संचालक बनलेले ते दीपक गुप्ता. तर दीपक गुप्ता जे आहे, AK सिंह नाही, दीपक गुप्ता. तर दीपक गुप्ता जे आहे तर ते गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जे आहे ते बनलेले आहे. त्यांनी संदीप कुमार गुप्ता यांची जागा घेतली आहे. तर गुप्ता यांची त्यांनी जागा घेतली, संदीप कुमार, आणि गेल इंडियाचे अध्यक्ष जे आहे ते दीपक गुप्ता बनले. म्हणजे एक गुप्ता गेले आणि दुसरे गुप्ता इथं आलेले आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी संदीप कुमार गुप्ता हे निवृत्त झाले. मग त्यांचा कार्यकाळ जो आहे तो आता दीपक गुप्ता यांनी त्यांची जागा घेतली. त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत असणार आहे. तेल आणि गॅस क्षेत्रात 35 वर्षाहून अनुभव आहे. आता गेलचे नवीन अध्यक्ष कोण बनले? दीपक गुप्ता. पुढे जाऊया 28वा प्रश्न, व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना उचललं अमेरिकेने आणि मग त्यांच्यानंतर त्यांची जागा जी आहे ते डेल्सी रॉड्रिगेज यांनी घेतलेली आहे. तर डेल्सी रॉड्रिगेज या काय बनलेल्या आहे तर टेम्पररी राष्ट्रपती बनलेले आहे. कोणत्या देशाच्या? व्हेनेझुएला या देशाच्या अंतरिम अध्यक्ष बनलेले आहे. या 2018 पासून उपराष्ट्रपती होत्या, आता ते राष्ट्रपती बनलेले आहे.
युनायटेड सोशलिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएलाच्या ते ज्येष्ठ नेते आहे आणि 2014 ते 2018 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून ते सुद्धा त्यांनी काम केलं आहे. 29वा प्रश्न महत्वाचा आहे. जपानच्या इतिहासातील पहिली महिला पंतप्रधान कोण बनली आहे ज्यांनी सार्वत्रिक निवडणुकात बहुमत मिळवून सत्तेत पुनरागमन केलं आहे? तर सानाई ताकची यांची काही काळासाठी इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, म्हणजे एक 5-6 महिन्यासाठी, आणि मग त्यांनी नंतर इलेक्शन लढवलं आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहे. तर यांचं नाव लक्षात ठेवा, साने ताकची. 8 फेब्रुवारी 2026 रोजी जपानमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकामध्ये विजय मिळून साने ताकची जे आहे ते जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेले आहे. पार्टी आजकाल विचारली जाते लिबरल डेमोक्रेटिक पार्टी, LDP पार्टी, लक्षात ठेवा. तर या पार्टीने 465 पैकी 316 जागा जिंकलेल्या आहेत. त्यांना पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात स्नॅप इलेक्शनची घोषणा केली होती. म्हणजे 3 महिने झाले पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारून, लगेच 3 महिन्यात त्यांनी इलेक्शन घोषित केले आणि नवीन इलेक्शन झाले आणि ते निवडून आले. 30वा प्रश्न आहे, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर तारिक रहमान हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. ते BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते आहे. 36 वर्षानंतर बांगलादेशला पुरुष पंतप्रधान जे आहे तर ते मिळाले आहे. यापूर्वी शेख हसीना पंतप्रधान होत्या आणि मग त्यांच्यानंतर अंतरिम सरकार चाललं होतं मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली. आता तारिक रहमान जे आहे ते पुरुष पंतप्रधान शेवटी बांगलादेशला मिळालेले आहे. ते माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांचे ते पुत्र आहे. तर त्यांचे आपण जर बघितलं तर खालिदा झिया ह्या त्यांचे जे काही आता आई एक्झॅक्ट की वडील आता काही सांगता येत नाहीये. तर खालिदा झिया आणि झियाउर रहमान, तर एक आई आणि वडील, एक जण पंतप्रधान होता आणि एक राष्ट्रपती होता, त्यांचे ते पुत्र आहे तारिक रहमान. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तारिक रहमान यांच्यापूर्वी जो काही अंतरिम पदभार मोहम्मद युनुस सांभाळत होते, ज्यांनी पूर्ण भारताचे बांगलादेशी इलेक्शनचा सत्यानाश केला होता, रिलेशनचा सत्यानाश केला होता भारत आणि बांगलादेश. डिजी लॉकर नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा, डिजी लॉकर नावाची एक संस्था तुम्हाला माहित असेल, ज्यामध्ये आपले सगळे जे काही डॉक्युमेंट जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचे जे नवीन अध्यक्ष बनलेले ते आहे अजय साहनी. डिजी लॉकरचे नवीन अध्यक्ष बनलेले. डिजी लॉकरच्या नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष बनलेले अजय साहनी. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने डिजी लॉकर नियमांचा आढावा घेण्यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष अजय साहनी बनलेले आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाचे माजी सचिव आहे. समितीचा उद्देश डिजी लॉकरचे नियम, नवीन तंत्रज्ञान कायद्यानुसार असावे, तसेच भविष्यात डिजी लॉकरच्या सेवा, संपूर्ण यंत्रणेतील भागीदारी आणि व्यावसायिक वापरासाठी योजना तयार करणं हा आहे. डिजी लॉकर भारत सरकारचे एक प्रमुख डिजिटल व्यासपीठ आहे, ज्याचा उद्देश पेपरलेस गव्हर्नन्स हा आहे किंवा त्याला प्रोत्साहन देणं हा आहे. कागद विरहित प्रशासन 2015 मध्ये ते लॉन्च करण्यात आले होतं. त्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स असतात, जसं की ड्रायव्हिंग लायसन, मार्कशीट वगैरे डॉक्युमेंट आपण त्यामध्ये ठेवू शकतो. पुढील प्रश्न आहे, नौसेना आयुध महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर नौसेना आयुध महासंचालक बनलेले BP सिंह. तर BP सिंह हे 1 मार्च 2026 पासून नवी दिल्ली येथे नौदल मुख्यालयात नौसेना आयुध महासंचालक म्हणून पदभार त्यांनी 1 मार्च रोजी स्वीकारलेला आहे. त्यांनी दिवाकर जयंत यांची जागा घेतलेली आहे, जे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. दुसऱ्या दिवशी BP सिंह हे नौसेना आयुध महासंचालक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला. BP सिंह 1994च्या बॅचचे इंडियन नेव्हल आर्मेड सर्व्हिसेसचे वरिष्ठ अधिकारी आहेत. आपण जर बघितलं तर, आणि त्यांना नौसेना आयुध संस्थेत 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. इंडियन नेव्हल आर्मामेंट सर्व्हिस ही संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी एक विशेष गट राजपत्रित नागरी सेवा आहे. याचं मुख्य उद्दिष्ट भारतीय नौदलासाठी सर्व शस्त्र, क्षेपणास्त्र, दारुगोळा सुरक्षित पुरवठा आणि उत्कृष्ट देखभाल आणि तांत्रिक व्यवस्थापन सुनिश्चित करणं आहे. पुढे जाऊया. 33वा प्रश्न, नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? नेपाळचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे बालेंद्र शाह. हे खूप फेमस झाले होते बघा, कारण हे एक रॅपर आहे, म्युझिशियन आहे, आणि आता हे नेपाळचे नवीन पंतप्रधान बनलेले तरुण आहे. बरेचसे नवीन निर्णय घेतलेले की सरकारी शाळा, खाजगी शाळा बंद केल्या जातील. सगळ्या जे काही पॉलिटिशियन वगैरे आहे त्यांची मुलं सरकारी शाळेतच
नेपाळमध्ये आता शिकणार आहे. तर 35व्या वर्षी नेपाळचे पंतप्रधान झाले. सगळ्यात तरुण व्यक्ती नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांनी काठमांडूचे महापौर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी चे हे वरिष्ठ नेते आहे आणि त्यांच्या पक्षाने थेट निवडणुकीत 165 पैकी 125 जागा जिंकल्या आहे. बालेंद्र शाह यांनी झापा 5 या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी KP शर्मा ओली यांचा पराभव केलेला आहे. नेपाळच्या मदेसा समुदायातून येणारे ते पहिले पंतप्रधान असतील. पुढील प्रश्न आहे, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर NJT श्रीनिवास हे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष बनले आहे. यापूर्वी हे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटीचे पहिले अध्यक्ष होते. आता ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष असतील. सुमारे 2 वर्षापासून NSEचं पद रिक्त होतं. आता त्यावर आपण जर बघितलं NJT श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढे जाऊया 35वा प्रश्न. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनलेल्या आहे शेखा नासिर अल नोवेस. शेखा नासिर अल नोवे जे आहे ते संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून त्यांची निवड करण्यात आली. शेखा या संयुक्त अरब अमिरातच्या म्हणजे UAEच्या उद्योजिका आहे. त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2026 मध्ये सुरू होत आहे. त्यांनी जॉर्जियाच्या झुराब पोलोलिकाशविली यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर यापूर्वी जर बघितलं तर संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे जे काही अध्यक्ष होते तेव्हा त्या जॉर्जियाच्या झुराब पोलोलिकाशविली आणि आता त्यांची जागा शेखा अल नोवेस यांनी घेतलेली आहे. ही निवड 123व्या युनायटेड नेशन टुरिझम काउन्सिलच्या सत्रात झालेली आहे, जे 30 मे 2025 रोजी स्पेनमध्ये पार पडलं होतं. ही संघटना पर्यटनाला चालना देण्याचं काम करते. तिची स्थापना 1975 मध्ये झाली असून तिचं मुख्यालय माद्रिद स्पेनमध्ये आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर संपतं. अक्षय तृतीयेची ऑफर आहे, या ऑफरचा फायदा घ्या. आपलं मासिक आहे, त्याचबरोबर कंबाईनची 60+ मार्काची गॅरंटी देणारी बॅच आहे. आणि जर लवकरात लवकर प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन करायचं असेल तर 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ आणि 1 नोट्सवाली आपली संपूर्ण GSची बॅच आपण नवीन आणलेली आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. बाकी लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू लेक्चरचे नोटिफिकेशन येत जाईल. थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.